समृद्ध जीवनमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले आणि 10 वर्षांमध्ये 1 रुपयाही ज्यांना परत मिळाला नाही असे काही गुंतवणूकदार आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। एकीकडे जी गाडी आहे रोल्स रॉइस 7 ते 8 कोटी रुपये किंमत असलेली ती एका तुषार कलाटे नावाच्या व्यक्तीला बँकेकडून विकली गेल्याचं समोर आलंय। तुमची काय अपेक्षा होती? सर आम्ही जेव्हा याच्यामध्ये समृद्ध जीवनमध्ये काम करणार होतो ना, तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आमचे जे पैसे आम्ही तिथं गुंतवलेत ना, तर ते ह्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आमचे पैसे गुंतवलेले आहेत। तर मग आज रोल्स रॉयल ही गाडी आहे, तर त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ 5 कोटीच्या आसपास पैसे ह्याच्यात गुंतवलेले आहेत। आणि त्यांनी काय सांगितलेलं की जेव्हा आम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले ना, तर ती प्रॉपर्टी सेल करून आम्हाला ते पैसे मॅच्युरिटी म्हणून माघारी देणार आहेत। तर आज ह्या गोष्टीला 10-15 वर्ष झाले सर। आमचा सगळ्या जो गुंतवणूकदार आहेत ना, त्यांचा संसार रस्त्यावर आलाय सर। सगळ्यांची एवढी मोठमोठी स्वप्न सगळे चुरा झालेत ह्याच्यामुळे। आणि आम्हाला मानसिकताने एवढं होतं सर की दररोज आमच्याकडे कस्टमर येतात आणि आम्हाला एवढ्या शिव्या देऊन जातात आणि मानसिक ताण देऊन जातात, आमचे पैसे पाहिजेत म्हणून। आणि त्यांचंही काय चूक नाही त्या गोरगरीब लोकांचं, पण त्यांनी स्वतःच्या मुलांच्या तोंडातले पैसे काढून ते ह्याच्यामध्ये गुंतवलेले असतात। आणि त्यांनी ह्या पद्धतीनं आता समजा एखाद्या गरीब बाई आहे आणि तिच्या मुलीचा मेडिकलला नंबर लागलाय आणि तिच्याकडे पैसेच नाही आहेत आणि तिच्या शिक्षणासाठी तिनं इथं पैसे ठेवलेले। जर अशा पद्धतीचे खूप अशा महिला आहेत की ज्यांना त्यांचे मिस्टर नाही आहेत, एक्सपायर झालेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, घरासाठी, सगळ्या स्वप्नासाठी ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते। पण हे इन्व्हेस्ट केलेले पैसे आज जर अशा पद्धतीने जर लोकांच्या घशात जात असतील, आमच्या समोर जर आम्हाला हे आमचे पैसे लोकांच्या घशात जात असेल, तर मग काय उपयोग आहे सर? ह्याच्यामध्ये CBI नंतर प्रशासन वगैरे सगळ्यांचं लक्ष पाहिजे ना ह्या गोष्टीकडे। आमच्या पैशाचं काय, मग आमचे पैसे कसे मिळणार आम्हाला जर असं ह्या प्रॉपर्टी भेटत असेल? हा प्रश्न आहे की CBI आणि CID काय करतंय या सगळ्यामध्ये? ॲक्च्युली समृद्ध जीवनची मालमत्ता ज्या अनुषंगानं ताब्यात घेण्यात आलेली आहे की समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या निवेशकाचं हित जोपासण्यासाठी यांचे पैसे परत मिळावे म्हणून ह्या सर्व मालमत्ता ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। मग त्याच्यामध्येच ही रोल्स रॉइस जी गाडी आहे ही गाडी आणि अशा 51 गाड्या या CIDनं ताब्यात घेणं आणि त्या व्यावसायिक सक्षम प्राधिकारी यांच्या माध्यमातून विक्री करून या आलेल्या पैशामधून आमच्या या सर्व समृद्ध जीवनच्या लोकांचे पैसे देणं हे गरजेचं असताना हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे। कारण MPID कायदाच काय म्हणतो तर गुंतवणूकदाराचं हित। मग गुंतवणूकदाराचं हित जोपासण्यासाठी हे सगळे वाहनं ह्या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या का स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी, का या अधिकाऱ्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी, का या राजकारणी लोकांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी आमच्या सर्व गोरगरीब लोकांच्या ह्या जमिनी ताब्यात? तुषार कलाटेंनी ही जी काही रोल्स रॉइस घेतलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की बँकेकडून लिलावात मी ती घेतली। वास्तविक पाहता या गाडीवरती बँकेचं लोन होतं का न होतं हे सर्व ह्या तपास अधिकाऱ्यांना माहीत। परंतु बँकेचं लोन जरी या गाडीवरती जरी असेल तरी ही गाडी समृद्ध जीवन फूड्स इंडियाच्या नावाने गाडी होती आणि म्हणून पहिला अधिकार या गाडीवर जर कोणाचा होता तर तो गुंतवणूकदाराचा हा अधिकार आहे। आणि ही गाडी या सर्व तपास अधिकाऱ्यांनी, सक्षम प्राधिकाऱ्यांनी आणि खास करून लिक्विडेटरने, कारण या कंपनीवरती ज्या दिवशी 2016ला लिक्विडेटरची नियुक्ती करण्यात आली, या सर्वात मोठा घोळ त्या ठिकाणी झालेला आहे। कारण समृद्ध जीवनमध्ये काम करणाराच एक कर्मचारी जो महेश मोतेवारचा मित्र आहे, त्याचा गाववाला आहे, त्याचा हस्तक आहे, असा माणूस मिलिंद राळे नावाचा या लिक्विडेटर कार्यालयामध्ये आहे आणि तोच क्षीरसागरचं पूर्ण कारभार हाच पाहायचा। आता आनंद कटके जे लिक्विडेटर आहेत सध्याचे, त्याचाही कारभार या कार्यालयामध्ये असून हा मिलिंद राळेच पाहतो। रोल्स रॉइस कशी कलाटेकडे गेली? याच लोकांनी मिलीभगत करून या क्षीरसागर, हा मिलिंद राळे, महेश मोतेवार हे तपास अधिकारी त्यावेळेसचे तत्कालीन जे कोणी होते, सक्षम प्राधिकारी त्यावेळेसचे तत्कालीन जे कोणी होते आणि प्रशासनातले अधिकारी, या सर्वांची मिलीभगत होऊनच ही गाडी विक्री बाहेर केलेली असावी। आणि याच्यावरती आता कोण आवाज उठवणार नाही। काय संबंध आहे? गुंतवणूकदारांना पैसे दिलं अथवा न दिलं, फक्त गावळ करतील, बोंबा मारतील आणि पुन्हा गप बसतील, अशा पद्धतीचं सावळा गोंधळ पूर्ण या समृद्ध जीवनमध्ये झालेला आहे। तुमचे किती पैसे आहेत अडकलेले? माझे 2.25 कोटी रुपये आहेत सर। मी ऑर्गनायझर रँकवर काम केलं होतं। मल्टी स्टेटला मान्यता दिल्यामुळे मी ऑर्गनायझर रँकवर काम केलं होतं। 2.25 कोटी कस्टमरचे पूर्ण मी पैसे गुंतवलेले आहेत सर याच्यात।
कस्टमर काय म्हणतात मग? कस्टमर मला ते माहीत नाही, ते पैसे आणून द्या, तुम्ही हे भरला, हे केला, ते केला, ते भरपूर येऊन घरात गोंधळ घालता सर. आज मी गाव सोडून इथं पुण्याला येऊन करून खातोय, हमाली करून खातो मी इथं. हां, आणि हे बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला? हे गाड्या अहो काय वाटतं, हे समजे जण मिली भगत होऊन समजे पारच केले नाही, हे सावळा गोंधळ घालून मोकार समजाचे जप्तच करून टाकले हिनी. आसरू अनावर होत नाही सर. काय वाटतं ताई तुम्हाला? हे म्हणजे खरं तर हे पैसे जर आले असते तर खरंच जे गरीब आहेत किंवा गरजू आहेत तर त्यांचं घर चाललं असतं. जर काही हे पैसे आले असतील ना तर सर प्रत्येकाची सगळी स्वप्न कंप्लीट झाली असते आणि आम्हाला पण चांगलं वाटलं असतं. पण आज एवढा मोठा अन्याय होतोय, प्रशासनाकडचं कुणाचंही आमच्याकडे लक्ष नाही आहे की ह्या गरिबांचे पैसे काढून द्यावेत म्हणून. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जर पैसे मिळाले तर सगळ्यांचे स्वप्न कंप्लीट होतील आणि हे जे काही सावळा गोंधळ चाललाय ना तो बंद व्हावा. शेवटचा प्रश्न, ह्याची जबाबदारी कोणाची आहे? याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारनं याच्यामध्ये जातीनं लक्ष देऊन या सर्व वाहने हे जे बाहेर आहेत हे सर्व या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना आदेशित करावे, यांची सर्वांची चौकशी लावावी आणि खरोखरच या समृद्ध जीवनमध्ये जे गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आहेत, लाखो लोक याच्यामध्ये बर्बाद झालेले आहेत, या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कारवाई करून तात्काळ या जे कोणी याच्यामध्ये मिलीभगत केलेले आहेत मग तपास अधिकाऱ्यांनी बाकीच्या गाड्यासुद्धा ताब्यात घ्यावा. हे रॉल्स रॉयस जी गाडी आहे ही गाडी तात्काळ CID ऑफिसने जप्त करून याचा लोकांना दाखवून द्यावं की बाबा खरंच प्रशासन हे समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांच्या पाठीशी खंबीर आहे. आणि आतापर्यंत जे झालं, परंतु याच्यामध्ये आता जे दोषी आहेत या सर्वाची चौकशी करून या सर्वावर गुन्हे दाखल व्हावे अशा प्रकारची मागणी आम्ही जनसंघर्ष समितीच्या वतीनं करत आहोत. येणाऱ्या काळात आम्ही पुण्याचे जे कमिशनर आयुक्त आहेत, सहकार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर, कारण सहकार आयुक्त कार्यालयामधूनच या आनंद कटकेची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. आनंद कटके या कार्यालयामध्ये बसतच नाहीत, मिलिंद राळेच पूर्ण कारभार हाकलतोय आणि हा मिलिंद राळे म्हणजेच महेश मतेवार. जर अशा पद्धतीचा जर सावळा गोंधळ या ठिकाणी चालत असेल तर ह्या समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना कधीच न्याय मिळणार नाही. आणि याची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन या सर्वांची चौकशी लावावी आणि सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन, या सर्व वाहने ताब्यात घेऊन, हे रॉल्स रॉयस गाडी ताब्यात घेऊन याच्यामध्ये या प्रशांत कोरटकरवर आणि जे कोणी आता त्याचे कोणी हस्तक असतील या सर्वावरती गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची मागणी आम्ही जनसंघर्ष समितीने करत आहोत. प्रशांत कोरटकरने रोल्स रॉयस गाडी चालवली आणि 10 वर्षांपूर्वी बहुतेकांच्या विस्मृतीत गेलेल्या समृद्ध जीवन घोटाळ्याला पुन्हा एकदा वाचा फुटली. या 10 वर्षांमध्ये या गुंतवणूकदारांचा 1 रुपया देखील परत मिळालेला नाही. दुसरीकडे महेश मोतेवारच्या मालमत्तांची विल्हेवाट कोणी आणि कशी लावली हे या रोल्स रॉयसच्या उदाहरणातून स्पष्ट होत आहे. ज्यांच्यावरती घोटाळ्याचा तपास करण्याची जबाबदारी होती त्यांनीच आणखी मोठा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. आता या नव्या घोटाळ्याचा तपास होणार का, ही जबाबदारी आहे राज्य सरकारची. राज्य सरकार ती पार पाडणार का? कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.